अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण गाणगापूर तीर्थक्षेत्र या ठिकाणी आहोत. आता गाणगापुरामध्ये त्या ठिकाणी अष्टतीर्थ या ठिकाणी आहेत. श्री नरसिंह सरस्वतींनी या ठिकाणी सांगितलं होतं की काशी, प्रयाग आणि गया या तीनही तीर्थक्षेत्राचं जे महत्त्व आहे ते या ठिकाणी जे अष्टतीर्थामध्ये स्नान केल्याचं महत्त्व या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आपण एक तीर्थ या ठिकाणी जाणार आहोत. आता पहिलं जे तीर्थ आहे तर या ठिकाणी षटकुळ तीर्थ आहे, संगमावरचं जे तीर्थ आहे. आणि या ठिकाणी स्नान केल्याचं महत्त्व असं आहे की अपमृत्यू जो आहे तो अपमृत्यू या ठिकाणी टळतो, असं ह्या ठिकाणी या तीर्थाचं महत्त्व आहे. देवदत्त अष्टतीर्थापैकी या ठिकाणी दुसरं तीर्थ जे आहे तर ते आता श्री नरसिंह सरस्वती तीर्थ या ठिकाणी आहे. आपण या ठिकाणी आलेलो आहे आता नरसिंह सरस्वती तीर्थावरती. या तीर्थाचं महत्त्व असं आहे, हे तीर्थसुद्धा संगमावरचं आहे. या ठिकाणी स्नान करून संगमेश्वरावरती म्हणजे ज्या पुढे गेल्यानंतर संगमेश्वराचं मंदिर आहे आणि संगमेश्वराचं त्या ठिकाणी जर आपण इथलं जल त्या संगमेश्वरावरती जर घातलं तर असं सांगतात की श्री मल्लिकार्जुन जे ज्योतिर्लिंग आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी त्या ज्योतिर्लिंगाचं पूजन केल्याचं फळ या ठिकाणी आहे. अष्टतीर्थाचं यात्रा करत असताना तिसऱ्या तीर्थाकडे आपण ज्यावेळेस जातो तर तिसऱ्या तीर्थाकडे जात असताना आपल्या रस्त्याने या ठिकाणी विश्रांती कट्टा आहे. श्री नरसिंह सरस्वती महाराजांचा या ठिकाणी विश्रांती कट्टा आहे. ज्यावेळेस श्री महाराज मठातून संगमावर आंघोळीसाठी जात असत तर त्यावेळेस ते या ठिकाणी विश्रांती घेत असत. तो हा विश्रांती कट्टा या ठिकाणी आहे. या ठिकाणी महाराजांच्या पादुका देखील आहे आणि महादेवाचं मंदिर ठिकाणी या सुद्धा. आपण अष्टतीर्थाची यात्रा आज करतोय. अष्टतीर्थामधलं हे तिसरं जे तीर्थ आहे याला भागीरथी तीर्थ असं म्हणतात. त्याला दुसरं नाव वाराणसी तीर्थ असंही आहे. ज्यावेळेस आपण संगमावरून गावाकडे जातो तर संगमावरून गावाकडे जात असताना हे तीर्थ या ठिकाणी मधल्या रस्त्याने येताना लागत असतं. या तीर्थाचं महत्त्व असं आहे की काशीला जे मनकर्णिका तीर्थ आहे तर काशीला जे मनकर्णिका तीर्थावरती स्नान केल्याचं जे महत्त्व आहे तर ह्या भागीरथ तीर्थामध्ये स्नान केल्याचं महत्त्व या ठिकाणी आहे. अष्टतीर्थापैकी चौथं तीर्थ जे आहे ते पाप विनाशिनी तीर्थ आहे. मनुष्याच्या पापाचे विनाश करणारी ही पाप विनाशिनी तीर्थ या ठिकाणी आहे. गुरुचरित्रामध्ये सांगितलेलं आहे श्री गुरूंची पूर्वाश्रमीची रत्नाई नावाची जी बहीण होती त्या रत्नाई नावाच्या बहिणीला या ठिकाणी कुष्ठरोग झाला होता. तर ते श्री गुरूंनी तिला 3 रात्र या ठिकाणी या पापविनाशिनी तीर्थामध्ये स्नान करण्यासाठी सांगितलं होतं. 3 रात्र त्या ठिकाणी ह्या गंगेमध्ये स्नान केल्याच्या नंतर तिचं पापातून तिला मुक्ती झाली होती. असं हे पापविनाशिनी तीर्थ अष्टतीर्थापैकी चौथं तीर्थ या ठिकाणी आहे. अष्टतीर्थामधलं हे आता 5वं तीर्थ आहे. या तीर्थाचं नाव कोटी तीर्थ. या तीर्थाची महती अशी सांगितली जाते की या तीर्थामध्ये स्नान करून आल्यानंतर या ठिकाणी दान दक्षिणा जर दिली तर कोटी तीर्थाचं पुण्य या ठिकाणी आपल्याला या तीर्थामधून घडतं. आपण या ठिकाणी करतो आहे. अष्टतीर्थातलं हे 6वं तीर्थ या ठिकाणी रुद्रपाद तीर्थ आहे. गाणगापुरातील या रुद्रपाद तीर्थाचा महिमा असा आहे की गया तर ते या रुद्रपाद तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य या ठिकाणी भेटतं. आपले पितरांचे जे काही श्राद्ध वगैरे कर्म आहेत हे श्राद्ध कर्मसुद्धा या ठिकाणी या रुद्रपाद तीर्थावरती चालतं. अष्टतीर्थाच्या आपल्या या यात्रेमध्ये गाणगापुरातील 7वं तीर्थ म्हणजे हे चक्रेश्वर तीर्थ. गाणगापूर गावातून जवळच हे तीर्थ या ठिकाणी आहे आणि ह्या तीर्थाचा महिमा असं सांगितला आहे. हे तीर्थ जे आहे तर केशवदेव म्हणजेच विष्णूच्या सान्निध्यातले तीर्थ आहे आणि या तीर्थामध्ये स्नान करत असताना विष्णूचं पूजन म्हणजे केशवाचं पूजन जर या ठिकाणी केलं तर गुजरातमधील जी द्वारका आहे तर त्या द्वारकेचं द्वारावतीचं जे स्नान केल्याचं पुण्य आहे तर ते ह्या तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला ठिकाणी भेटतं. श्री गुरुदेव. अष्टतीर्थ यात्रा करत आहोत. अष्टतीर्थाची यात्रा करत असताना पूर्ण 7 तीर्थ या ठिकाणी झालेले असून ह्या 8व्या तीर्थाच्या ठिकाणी आपण आलेलो आहे. हे मन्मथ तीर्थ नावाने प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथून थोडंच पुढं गेलं की त्या ठिकाणी स्नान करून आल्यानंतर आता हे सध्या कल्लेश्वराचं मंदिर आहे. आज सांगतात की गाणगापूरची यात्रा तोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कल्लेश्वराचं दर्शन आपण त्या ठिकाणी घेत नाही. कल्लेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर पूर्ण गाणगापूरची यात्रा त्या ठिकाणी पूर्ण होत असते. 7ही तीर्थ पूर्ण झाल्यानंतर 8वं तीर्थ या ठिकाणी स्नान करून कल्लेश्वराचं दर्शन या ठिकाणी घ्यायचं आहे. या तीर्थाचं महत्त्व आज सांगितलं आहे की 8वं तीर्थ ज्या ठिकाणी पूर्ण झाल्याच्या नंतर गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन घेतल्याचं पुण्य या ठिकाणी या कल्लेश्वराच्या दर्शनानंतर होतं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.